आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू ख़बरनामे में आपका खैर मक़दम है। मैं हूँ सिद्दीकी मोहम्मद अज़हर। ख़बरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम ख़बरों पर एक नज़र। वज़ीर ज़राअत अब्दुल सत्तार के काबिल एतराज़ बयान पर राष्ट्रवादी कांग्रेस की जानिब से एहतजाज। वज़ीर ज़राअत अब्दुल सत्तार की औरंगाबाद के मकान पर पथराव। आइंदा 2 साल बाद शहर में 24 घंटे फराहम किया जाएगा पानी। नल से जल स्कीम के तहत नस्ब किए जाएंगे मीटर। और औरंगाबाद शहर में गुज़िश्ता सब हुई 2 कत्ल की वारदातें। अब खबरें तफसील से। औरंगाबाद के शहरियों को 24 घंटे पानी फराहम किया जाएगा, लेकिन नलों पर मीटर लगाए जाएंगे। ये काम नल से जल स्कीम के तहत आइंदा 2 साल में मुकम्मल किया जाएगा। इसकी इत्तला मरकज़ी मुमलिकती वज़ीर मालिया डॉक्टर भागवत कराड ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी। जायकवाडीपासून ते डिस्ट्रीब्युशनपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी लवकरात लवकर कसं मिळेल त्यासाठी सर्व माहिती घेतली आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आढावा बैठक घ्यायचं ठरलं। यामध्ये विशेषतः केंद्रातली टीम अधिकारी आले होते आणि या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या शहराला दररोज 24/7 पाणी कसं मिळेल त्यासाठी सुद्धा आढावा घेतला। त्यासाठी 2 बदल सुचवलेले आहेत। सध्याच्या या पाईपलाईनमध्ये प्रेशर जे पाहिजे ते प्रेशर फक्त 12 मीटरचं प्रेशर आहे, ते वाढवून 21 मीटर कसं करता येईल। त्यामुळे एक फायदा होईल की जे आता प्रेशर येत नाही म्हणून मोटर लावतात काही नागरिक, तर ती मोटर लावण्याची गरज पडणार नाही। आणि दुसरं, सध्या मला कल्पना आहे पाणी कमी येत आहे, पण महानगरपालिकेची पाणीपट्टी जास्त आणि सर्वांना सारखं मीटर रेट दिला जातो। पण आता जेवढं तुम्ही पाणी वापराल तेवढं तुम्हाला पैसे द्यावे लागतील, म्हणून मीटरिंग सिस्टीम आणावी असं केंद्राच्या धोरणानुसार आम्ही केंद्रातून एक पत्र महाराष्ट्राला पाठवून मीटरिंग सिस्टीम आणण्याचा प्रयत्न करतोय। संभाजीनगर शहरातच नाही तर काही शहरामध्ये ऑलरेडी मीटरिंग सिस्टीम आहे। 24/7 जर पाणी करायचं असेल तर मीटरिंग सिस्टीम गरजेची आहे, म्हणून मीटरिंग लावावं असंच या बैठकीत ठरलं। आणि हे मीटरिंग लावत असताना कुठल्याही नागरिकावरती 1 रुपयाचा सुद्धा बोजा पडणार नाही। हे शासन, केंद्र शासन आणि राज्य शासन मीटर लावून देईल। जायकवाडीमध्ये जी जॅकवेल आपण टाकतोय साधारण 1 किलोमीटर धरणाच्या आत असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा पाणी आपणाला कमी पडणार नाही। म्हणून मी केंद्र सरकारना सूचना देऊन केंद्राची एक्सपर्ट टीम आज इथं बोलवली। महानगरपालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून काही सूचना दिल्यात। त्या सूचनामध्ये पालन करून या शहराचा पाणी पुरवठा चांगल्या तऱ्हेनं सुरळीत पुढच्या 30 वर्षाचा विचार करून चांगला होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आणि फक्त प्रयत्नच करतोय नाही तर नागरिकांना मुबलक पाणी, स्वच्छ पाणी, 24 तास पानी मिलने प्रयत्न करते। सुप्रीम कोर्ट की जानिब से रिजर्वेशन के ज़िम्न में दिए गए फैसले का आला और तकनीकी तालीमी वज़ीर चंद्रकांत दादा पाटिल ने खैर मकदम किया है। मीडिया से मुखातिबत में उन्होंने अपने ख्यालात का इजहार किया। संपूर्ण देशभरातल्या आर्थिक दृष्ट्या मागास आणि कुठलंही जातीचं आरक्षण नसणाऱ्यांना आजचा दिवस हा सुवर्णाक्षराने लिहिणारा दिवस आहे। सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच
माननीय मोदीजींनी जे धाडस दाखवलं की जातीच्या आरक्षणा व्यतिरिक्त 10% आर्थिक मागासांना आरक्षण दिलं, जे सर्वोच्च न्यायालयात टिकेल की नाही शंका होती, पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं. आणि आता कुठलंही जातीचं आरक्षण नसणाऱ्या 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक मागासांना आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाची आणि नोकरीची एक सुवर्ण पहाट झाली. मी सर्वोच्च न्यायालयाचं हा अतिशय प्रो पीपल, आर्थिक मागासांच्या फेवरेबल, लॉजिकल, कायद्याच्या कसोटीवर बसणारा निर्णय दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे खूप आभार मानतो. तसंच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धाडस माननीय मोदीजींनी केलं, मागण्या अनेकांनी केल्या, त्याबद्दल माननीय मोदीजींचं या देशाचा नागरिक म्हणून, या राज्याचा मंत्री म्हणून मी खूप अभिनंदनही करतो, आभारी मानतो. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी की तक़सीम असनादात तकरीब के सिलसिले में वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद येवले ने आज एक जायज़ा मीटिंग ली. बाद अज़ां तक़सीम असनादात के ज़िम्न में मज़ीद मालूमात दी गई. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के 62वें तक़सीम असनादात तकरीब की तैयारियां ज़ोर शोर से जारी हैं. इसकी इत्तला वाइस चांसलर प्रमोद येवले ने दी. आज यूनिवर्सिटी में एक जायज़ा मीटिंग ली गई. आज तक 565 अफराद को PhD की डिग्रियों के लिए काबिल करार दिया गया है. नुमाया कारनामा हासिल करने वालों को इस तकरीब में डिग्रियां दी जाएगी. दीगर कॉलेजेस में कॉलेज के सतह पर असनादात तकसीम किए जाएंगे. इसकी इत्तला इस मौके पर दी गई. आज ज़िला कलेक्टर ऑफिस में ज़िला के पंचायत समितियों के सुदूर के लिए खुर्रा अंदाजी की गई. इस खुर्रा अंदाजी में 4 पंचायत समितियों के लिए ख़वातीन उम्मीदवार मुख्तस रहेगी. एक पंचायत समिति पिछड़े ज़ात के लिए, ताहम 3 पंचायत समितियाँ खुले ज़ुमरे के लिए मुख्तस रहेगी. ज़िला के पंचायत समितियों के सुदूर के उम्मीदवारों के लिए आज खुर्रा अंदाजी की गई. ज़िला कलेक्टर ऑफिस में हुई इस खुर्रा अंदाजी में ख़वातीन के लिए 4 पंचायत समितियाँ मुख्तस की गई हैं. एक पंचायत समिति पर पिछड़े तबक़ात का सदर रहेगा, जबकि 3 पंचायत समितियाँ खुले ज़ुमरे के लिए मुख्तस की गई है. ज़िला कलेक्टर नीज़ इलेक्शन ऑफिसर आस्तिक कुमार पांडे की रहनुमाई में यह खुर्रा अंदाजी की गई. औरंगाबाद शहर के घाटी अस्पताल के रूबरू वक्त वाहिद में 2 अफराद का कत्ल कर दिया गया. ये दर्दनाक वाक़या कल शब पेश आया. मरने वालों में एक फ़कीर और दीगर एक नौजवान शामिल है. पुलिस मज़ीद तहक़ीक़ात कर रही हैं. औरंगाबाद शहर दोबारा कत्ल की वारदातों से दहल गया. कल शब वक्त वाहिद में घाटी अस्पताल के रूबरू पंचक्की सड़क पर रहने वाले गरीब 2 अफराद का कत्ल कर दिया गया. इसमें एक फ़कीर और एक नौजवान शामिल है. एक शख्स के सर पर पत्थर मारकर कत्ल कर दिया गया, जबकि दूसरे शख्स की मौत गला दबाने से हुई है. ख़ास तौर पर पुरहुजूम सड़क पर यह वाक़या पेश आया. औरंगाबाद की लाइफ लाइन घाटी के रास्ते पर कत्ल की वारदातों से शहर दहल गया. गुज़िश्ता चंद यौम कबल औरंगाबाद शहर में कई कत्ल की वारदातें पेश आई. कल निशफ़ हुए इस वाक़े के बाद पुलिस मौके वारदात पर पहुंच गई और मज़ीद तहक़ीक़ात कर रही हैं. नाज़रीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फ़े का. वक्फ़े के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. ये कब लगे? है ना सर. देना. बहुत मस्त लगे. ये ना सर. जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़ा को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. तो फिर सर ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. भारतीय आइन बेदारी मुहिम के तहत आज भारतीय आइन बेदारी तशहीरी रैली निकाली गई.
इसकी इत्तला मुंतजिमीन ने दी। आपला संपूर्ण भारतीय सर्वसामान्य नागरिक एका दहशतीच्या वातावरणामध्ये जगत आहे। त्याचं कारण असं, गेल्या 70 वर्षापासून आपल्या बाबासाहेबांनी दिलेल्या या संविधानाच्या बाबतीत आम्ही सर्वसामान्य नागरिक जागृत होऊ शकलो नाही किंवा जागृत होऊ दिल्या गेलं नाही। हाच मुख्य मुद्दा या ठिकाणी घेऊन आम्ही महाडपासून ते नागपूरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन संबंधित सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही संविधानाचं जागृती, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या संपूर्ण संविधानिक मूल्य आणि लोकशाही मूल्यांचा आविष्कार करण्यासाठी जागृतीतून कृती, कृतीतून आविष्कार हाच बचाव या ठिकाणी आमच्यासाठी उपयोगाचा आहे। म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन, राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य भारतीय नागरिक या येत्या काळापासून, येत्या निवडणुकीच्या काळापासून संविधानातून जागृत होऊन मतदार राजा जागा झाला पाहिजे, हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता आज 2022च्या काळामध्ये केवळ देशातच नाही आंतरराष्ट्रीय स्तरावरती या संपूर्ण खोट्या विकासाच्या माध्यमातून विज्ञानाच्या 23,000 अणुबॉम्बची ताकद आम्हाला पृथ्वीला नष्ट करण्याची या वैज्ञानिक लोकांनी, या कूटनीतीच्या राज्य सरकारांनी निर्माण केलेली आहे। याच्यावरती उपाय जर असेल तर केवळ आणि केवळ भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता अनुच्छेद 12 ते 32 या 20 कलमांतर्गतच आम्हाला जागृती होऊ शकते आणि आमची विवेकशक्ती जागृत होऊ शकते। याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि म्हणूनच या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी संविधानाची जागृती त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेमध्ये रस्त्यावर उतरून जाहीर सभेच्या माध्यमातून लोकांशी सुसंवाद साधण्याच्या माध्यमातून संविधानाचं महत्त्व पटवून देत आहोत। आज प्रहार तंजीम की जानिब से 20 साल से इल्तिवा में पड़े हुए मुकुंद नगर राजनगर में रास्ते के काम के सिलसिले में म्यूनसिपल कॉरपोरेशन में महजर पेश किया गया। 15 यौम में रास्ते के काम को मंजूर करके शुरू नहीं किया गया तो म्यूनसिपल कॉरपोरेशन औरंगाबाद से राजभवन तक पैदल यात्रा निकाली जाएगी। ये बात एहतजाजियों ने कही। मुकुंद नगर राजनगर येथील रस्त्याच्या कामासाठी निवेदन देण्यात आलेले आहे। मुकुंद नगर 56 नंबर गेट ते डायमंड टाईल्सपर्यंत आजपर्यंत 20 वर्षात नगरसेवक निवडून आलेला असताना देखील आजपर्यंत 20 वर्षात एकदाही रस्ता झालेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचे काम झालेले नाही। तरी तात्काळ महापालिका आयुक्तांना विनंती निवेदन देण्यात आलेले आहे। सहाय्यक अतिरिक्त आयुक्त उपस्थित नसल्यामुळे सहाय्यक अतिरिक्त आयुक्त नेमाने सरांच्या हातामध्ये आम्ही निवेदन दिलेले आहे। जर 15 दिवसाच्या येथील रस्त्याचे काम सुरू झालेलं नाही तर 16व्या दिवशी औरंगाबाद महानगरपालिका कार्यालय ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत अर्धनग्न आंदोलन मंदिर काढून मुंबई मंत्रालय मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात येईल। केसर, आम और मौसमी फलों की फसलों की पैदावार और बरामदात में इजाफा करने के लिए सहूलतें फराहम की जा रही हैं। इसकी इत्तला ज़िला के राब्ता वज़ीर, नीज़ रोज़गार, ज़मानत और फल पैदावार वज़ीर संदीपान भूमरे ने एक जायज़ा मीटिंग में दी। औरंगाबाद के केसर, आम और जालना की मौसमी, इन फलों की पैदावार और बरामदात के लिए कोशिश की जा रही है। सनतों के साथ साथ रिसर्च और किसानों को तरबियत देने के लिए सिट्रस इस्टेट पार्क कायम किया जाएगा। इसकी इत्तला सरपरस्त वज़ीर, नीज़ रोज़गार, ज़मानत और फल पैदावार वज़ीर संदीपान भूमरे ने ज़िला कलेक्टर ऑफिस में मुनक़िद एक जायज़ा मीटिंग में दी। इस मीटिंग में रुकन असम्बली हरिभाऊ बागड़े, ज़िला कलेक्टर आस्तिक कुमार पांडे, ज़िला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर डॉक्टर विकास मीना, ज़राई अफसरान और दीगर अफसरान मौजूद थे। वज़ीर ज़राअत अब्दुल सत्तार ने सुप्रिया सोडे पर काबिल एतराज़ बयान देने की मजम्मत में राष्ट्रवादी कांग्रेस पुरतशद्दुद हो गई। औरंगाबाद में वाक़े अब्दुल सत्तार के मकान पर पथराव किया गया। क्रांति चौक में राष्ट्रवादी काँग्रेस की जानिब से शदीद एहतजाज किया गया। जाहीर निषेध करतो। खरं तर महाराष्ट्र पुरोगामी राज्य असून ओळखले जाते। सध्याच्या सरकारमधील मंत्रीच असे बेताल वक्तव्य करत असतील तर जनतेने कुणाचा आदर्श घ्यायचा। आणि माझी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे की या अशा वक्तव्याचं तुम्ही समर्थन करता का? आणि अशी बेताल वक्तव्य करणारी आमच्या नेत्या सुप्रियाताईंबद्दल अत्यंत घृणास्पद वक्तव्य करणारे असे महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय आदर्श देणार आहात? आणि माझे दोनच प्रश्न आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे वक्तव्य मान्य आहे का? आणि त्याच्यानंतर तुम्ही या घृणास्पद वर्तन करणाऱ्या किंवा वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारवर काय कारवाई करणार?
मी याचा जाहीर निषेध करतो आणि त्याचा ताबडतोब राजीनामा घ्यावा त्यांचा, अशी मुख्यमंत्र्यांनी. आज अब्दुल सत्तार साहब के जैसा जो मंत्री है वो 50 खोखे लेके महिलाओं का अपमान करते, महिलाओं के बाद जो उन्होंने आज बोला सुप्रिया के दल, आज इसका हमारी राष्ट्रवादी महिलाएं सभी हम उसका जाहिर निषेध करते हैं। हम लोगों की ये मांग है कि अब्दुल सत्तार ने राजीनामा देना चाहिए और उस पर गुन्हा दाखल होना चाहिए। अब्दुल सत्तार आज एक मंत्री आहे आणि सुप्रिया ताई खासदार आहेत, त्या एवढं सगळं महाराष्ट्र घेऊन चालतात। एका महिलाबद्दल त्यांनी असं शब्द बोलायला नाही पाहिजे। आम्ही सर्व महिलांकडनं एकच विनंती करतो की अब्दुल सत्तारवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू। ते बोलले खासदार सुप्रियाताई सुळेंबद्दल, ते जेव्हापर्यंत खासदार सुप्रियाताई सुळेंची व्यक्तिगत माफी मागत नाही तेव्हापर्यंत आंदोलन थांबणार नाही। ही आंदोलनाची सुरुवात आहे। मला आता सांगायचं की हे अब्दुल सत्तार हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत, जिल्ह्यातले रहिवासी आहेत। बाकी सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू राहतील, पण इथं पण डबलने सुरू राहतील। त्यांनी सगळ्यात पहिले सुप्रियाताईंची वैयक्तिगत माफी मागावी, सगळ्या राज्यातल्या जनतेची माफी मागावी। पण सर्वप्रथम ज्या व्यक्तीबद्दल त्यांनी हे घाणेरडे शब्द वापरलेले आहेत, आता मला त्यांच्याबद्दल अजिबात आवाजाव घालायची इच्छा नाही आहे। तर ही व्यक्ती अरेतुरे घालायचीच लायकीची आहे, पण आमच्यावर आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेंचे संस्कार आहेत। त्यामुळे आम्ही त्यांना आवाजाव घालतोय। त्यांनी चुपचाप आता सुप्रियाताईंची दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर याचे आगामी काळात परिणाम गंभीर होईल। महामहिम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि महामहिम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना विचारायचं आहे की नेत्यांना ज्या महिला क्षेत्रात काम करतात, ज्या गोरगरीब वंचितांच्या कल्याणासाठी काम करतात, ज्यांना 9 वेळेला महासंसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे, अशा लोकांना ज्या वेळेला तुमचे मंत्री, अशा कर्तृत्ववान लोकांना तुमचे मंत्री ज्या वेळेला घाणेरड्या शिव्या देतात, तर हे तुमच्या पक्षाच्या या तुमच्या खोके सरकारच्या नियमात आणि त्यांच्या विचारात आणि संस्कृतीत बसणार आहे का? याचं उत्तर आता त्यांनी द्यायला पाहिजे आणि 100% हीच हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा जर महाराष्ट्राचे कृषी मंत्री जर असं वक्तव्य करत असतील तर महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र हा धोक्यात आहे। महाराष्ट्रातल्या महिला मुली या सगळ्या धोक्यात आहेत। ज्यांनी या महासंसद रत्न सुप्रियाताई खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी अशा अपशब्द जर वापरले असतील तर महिला आणि मुलींसाठी हे काय बोलत असतील याचा आज अंदाज आलेला आहे। त्यांनी लवकरात लवकर ताईंची व्यक्तिगत माफी मागावी आणि लवकरात लवकर राजीनामा द्यावा, कारण की त्यांना या मंत्रिपदाची त्यांनी लाच ठेवलेली नाही, महाराष्ट्राची लाच ठेवलेली नाही आणि यांना महाराष्ट्रातून हकलपट्टी करावी, हीच आमची आज मागणी आहे। माननीय मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेब यांच्या निवासस्थानी आज जे आंदोलनकर्ते आले होते त्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून पोलीस स्टेशनला त्यांना नेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। जी काही आता इथे वस्तुस्थिती आहे ते आंदोलनकर्त्यांनी काय काय घटनाक्रम केलेला आहे त्याची आम्ही बारकाईने पाहणी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची दक्षता घेत आहोत। अब्दुल सत्तार के काबिले एतराज़ बयान पर अहमदनगर में भी एहतजाज किया गया। अहमदनगर के दिल्ली गेट इलाके में राष्ट्रवादी खवातीन कांग्रेस की जानिब से सुप्रिया सुळे के ज़िम्मे दिए गए बयान पर अब्दुल सत्तार की मजम्मत करते हुए एहतजाज किया गया। त्यांनी औरंगाबाद या ठिकाणी महिलांच्या बद्दल जे अपशब्द वापरले, खरं पाहिलं तर सुप्रिया सुळे ह्या संसदेमध्ये अतिशय विचारवंत म्हणून त्या ठिकाणी गणले जातात आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी संसद रत्न हा सातत्याने दरवर्षी पुरस्कार मिळत असतो। अशा महिलेबद्दल आज ज्या अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरले की ते आज या ठिकाणी बोलणंसुद्धा आपल्यासारख्याला ते आवडत नाही, इतक्या खालच्या दर्जाचं वक्तव्य आज त्यांनी केलेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व महिलांमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे। इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या पुरुषांमध्ये सुद्धा एक संतापाची भावना निर्माण झालेली आहे। महाराष्ट्राची संस्कृती ही स्त्रियांचा सन्मान करणारी संस्कृती आहे आणि म्हणून अशा संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या या मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा द्यावा, अन्यथा कठोर असे महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रवादी महिला असतील, कार्यकर्ते असतील यांना कठोर भूमिका घेऊन त्या ठिकाणी आंदोलन प्रत्येक ठिकाणी आत्ता तर चालू झालं आहे, परंतु अजूनही तीव्र आंदोलन जिल्ह्यामध्ये उभं राहील। राष्ट्रवादीच्या खासदार ज्या संसद रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, बराच वेळा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। आमच्या नेत्या अशा या सुसंस्कृत आहेत आणि दुपारी
अब्दुल सत्तार जे शिंदे फडणवीस सरकारचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी अत्यंत शिवराळ भाषेमध्ये हे वक्तव्य केलेलं आहे. त्याचा तर आम्ही निषेध करतोच, पण खंत अशी आहे की शिवरायांच्या राज्यामध्ये स्त्रियांचा आदर व्हायचा, त्यांना मातेसमान जी भूमिका द्यायची, त्याच महाराष्ट्रामध्ये अत्यंत खालच्या दर्जामध्ये हे बोलत आहेत. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि शिंदे फडणवीस या खोके सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो. सत्तेवर असलेल्या या सरकारमधील काही मंत्र्यांची बेताल वक्तव्य दिवसेंदिवस आपल्याला या ठिकाणी पाहत आहेत. खरं तर यापूर्वी अशा प्रकारे या महाराष्ट्रात असणारी शान चौकत कोणत्या राज्य मंत्रिमंडळातील पक्षाच्या मंत्र्यांनी कधी घालवली नव्हती. परंतु मागील 2-2.5 महिन्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी जे नैसर्गिक सरकार निर्माण झालेलं आहे त्या सरकारमधील खरं तर एका विशिष्ट पक्षाचे काही लोक विशिष्ट प्रकारच्या आणि जी भाषा वापरत आहेत ती खरं तर महाराष्ट्राची जी अस्मिता आहे त्या अस्मितेला या ठिकाणी धक्का पोहोचत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खरं तर खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल आजच खरं तर एका मंत्र्याने जे अपशब्द वापरले त्या मंत्र्याचा या ठिकाणी मी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या शहराचे आमदार मान्य संग्रामभाई जगताप यांच्या वतीने या ठिकाणी मी निषेध करत आहे. आणि अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केलेले आहे ते वक्तव्य मागं घ्यावे अशा प्रकारची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र. वज़ीर ज़राअत अब्दुल सत्तार के काबिल एतराज़ बयान पर राष्ट्रवादी कांग्रेस की जानिब से एहतजाज. वज़ीर ज़राअत अब्दुल सत्तार की औरंगाबाद के मकान पर पथराव. आइंदा 2 साल बाद शहर में 24 घंटे फराहम किया जाएगा पानी. नल से जल स्कीम के तहत नस्ब किए जाएंगे मीटर. और औरंगाबाद शहर में गुज़िश्ता सब हुई 2 कत्ल की वारदातें. नाजरीन, ये थी आज की चंद खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़.